नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या काचुरवाही ग्रामपंचायत हद्दीतील खोडगाव येथील एका पुजारी महाराजांच्या राहत्या झोपड्याला दिनांक 21 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी भीषणपणे आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। प्राप्त माहितीनुसार खोडगाव येथील सुशीला झिंगरू ठाकरे यांच्या घरी ईश्वर कोतबा नागोसे हे महाराज राहायचे। त्यांच्याकडे लहान मोठ्या समस्या घेऊन भक्तगण यायचे। यातच भक्तांनी त्यांना दान दक्षिणा स्वरूपात दिलेले अंदाजित 20,000 रुपये जळून राख झाले आहेत। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ईश्वर कोतबा नागोसे हे महाराज 25 वर्षापासून काचुरवाही येथील सुशीला झिंगरू ठाकरे यांच्या घरात राहतात। यापूर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील चांदपूर मंदिरात 10 ते 12 वर्षे वास्तव्यास राहून उपासना करीत सिद्धी प्राप्त केली। त्यानंतर ते काचुरवाही खोडगाव येथे येऊन पूजापाठ व आध्यात्मिक जीवन व्यतीत करू लागलेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक 21 जुलै 2024 ला दुपारी त्यांनी गुरुपौर्णिमेची पूजापाठ केली। त्यानंतर रात्री 8 ते 8:30 वाजताच्या सुमारास ते एका खोलीत टीव्ही बघत असताना त्यांच्या राहत्या घरात अचानकपणे भीषण आग लागली। घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता। भीषण आगीत त्यांचे उपयोगी साहित्य व भक्तांद्वारे दान केलेले 20,000 रुपये जळून राख होऊन गेले। घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित पटवारी यांनी घटनास्थळी जाऊन सुशीला झिंगरू ठाकरे यांच्या नावाने पंचनामा केला आहे। प्रशासनाने पुजारी महाराज व घरमालक सुशीला झिंगरू ठाकरे यांना त्वरितपणे नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। महाराज राहत असलेल्या घरी आग कशी लागली हे गुड मात्र अजूनपर्यंत कळले नाही। काल गुरुपौर्णिमा असल्यामुळे महाराजांनी हवन पूजापाठचा कार्यक्रम केला। त्यामुळे त्यांनी सर्व 5च्या सुमारास 5-5:30च्या सुमारास सर्व कार्यक्रम बंद केला। जेवण वगैरे झाल्यानंतर 8-8:30 वाजता एकाएकी त्यांच्या घराला आग लागली। आगीचं म्हणजे असं काही कारण समजलं नाही आहे आणि त्या आगीमध्ये त्यांचं पूर्ण जे जीवन जगण्याचं जे साहित्य होतं, अनाज पाणी पैसे वगैरे सर्व जळले। त्यांचे कमीत कमी 25-30 हजार रुपये जळून खाक झाले, 1 रुपया मिळालेला नाही आणि त्यांना आजपर्यंत कोणीही शासनाने त्याला आधार म्हणून अजून आतापर्यंत मिळालेलं नाही आहे। माझी अशी रिक्वेस्ट आहे का बा शासनाकडून किंवा कोणातरी मंत्र्याकडून काहीतरी आधार म्हणून त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे। त्यांच्याकडे पूर्ण काही आधार वगैरे काही आहे नाही आहे, त्याला म्हणजे त्यांना कोणाचा तरी सपोर्ट अजून मिळाला नाही आहे आणि फुल नाही फुलाची पाकळी त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे। महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपुर। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHD, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th जून। Our address कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। Our contact 8830479380 और 9049079674।